अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. परमेश्वराने ना प्रत्येकाला एक स्वर देऊन खाली पाठवलेला आहे. अंतर्मनातल्या पटलावर तो वीणेसारखा वाजत असतो. बाह्य गोंगाटाकडे थोडं दुर्लक्ष केलं की स्वतःचा स्वतः ऐकू येऊ लागतो. मग तो स्वर जेव्हा ऐकू येऊ लागतो तेव्हा स्वतःचं जीवन हे महोत्सवासारखं वाटायला लागतं. असाच अंतर्मनातला स्वर ऐकत त्या स्वरांचा इतरांना आनंद देणारे आणि आपलं आयुष्य दीपोत्सवासारखं साजरं करणारे ही दोघे, यांच्या सुंदर नात्याची ही प्रेमाची गोष्ट. यांच्या लग्नाला आता 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या सुंदर नात्याच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक पंडित आनंद भाटे आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती दीपाली आनंद भाटे. त्यांचं आपण स्वागत करूया. अरे वा, नमस्कार आनंद सर, दीपाली ताई, खूप खूप कौतुक. महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आनंद दादा, आजपर्यंत सुरांनी तुम्ही आम्हाला आनंद दिलेला आहे, पण प्रेमाची गोष्ट तुम्ही कशी सांगताय आणि किती गमतीने सांगताय हे मात्र बघायची आहे. त्यामुळे तुमची एक वेगळी परीक्षा आहे. दीपाली, तुझं मनपूर्वक स्वागत आणि आपण ऐकूया ही प्रेमाची गोष्ट. ये दीपाली ताई. आनंद दादा, तुमच्याबरोबर बोलताना मला दडपण काय येतं माहिती आहे, अत्यंत आदरयुक्त. एक तपस्वी माझ्यासमोर बसला, एक साधक माझ्याबरोबर बसला आहे समोर, किंवा हेच तर बालगंधर्व असतील का असा मला नेहमी प्रश्न पडतो. आणि मग असं होतं. आणि आज तर प्रेमाची गोष्ट आहे, पण हा सुंदर आनंद म्हणजे हे कशामुळे वाटते तर तुम्ही त्या आपल्या गायकीतून आम्हाला समृद्ध केले. यासाठी तुमच्या ऋणात राहणार आहे. आभार नाही मानणार, पण खूप गायचं आहे अजून आपल्याला. दीपाली, ते तू इतकी सुंदर दिसतेस आणि आज मला असं वाटतं की लक्ष्मीनारायणाचा जोडा असं तेव्हा का म्हणत असतील. एकदम परफेक्ट जोडी. थँक्यू. ही जोडी कशी जमली दीपाली, ते तू सांग. ॲक्च्युली हे अरेंज मॅरेज चक्क आहे आमचं. वाटत नाही पण. लग्नानंतरचं लव असं म्हणतात. म्हणजे असं चहा कांदे पोहे असं म्हणजे बघण्याचा प्रोग्राम केलेले नसतात ते पण तिनेच केलेत असं सांगतात ऍक्च्युली. आणि बघण्याचा प्रोग्राम वगैरे व्यवस्थित असो. ऍक्च्युली त्यांच्याकडे मेनली गाण्याची आवड असलेले म्हणजे असं मुलगी हवी होती, गाण्यात ज्याची इंटरेस्ट आहे असं. कारण घरी गाणंच आहे म्हणजे, आणि बालगंधर्व हे दैवत आहे त्यांचे म्हणजे, त्यामुळे घरी गाणं असल्यामुळे अशी मुलगी हवी होती की जी गाण्यात इंटरेस्ट असेल आणि गाण्याची आवड असेल अशी. अच्छा. आणि तुमच्या घरी पण तसंच वातावरण होतं? आमच्याकडे पण म्हणजे माझी आजी वगैरे खूप मी ऐकलेलं आहे, लहानपणापासून ऐकलंय गाणं, खूप गाणं ऐकलंय, भरपूर गाणं ऐकलंय. आणि तू शिकत पण होतीस ना? म्हणजे हां, म्हणजे मी M.Com केलं आणि विशारद केलं, म्हणजे संगीतात विशारद केलंय. म्हणजे गाण्याशी संबंधित सगळं अगदी अगदी घरात होतंच. म्हणजे आवड आहेच आमच्याकडे गाण्याची, म्हणजे खूप गाणं ऐकलंय पण आहे लहानपणापासून. ऐकत मोठे झालो होतो मी गाणं ऐकत. आनंद दादा, जे पोहे तिने केलेच नव्हते ते रुचकर लागले म्हणून हो म्हणालात की तिला पाहिलं वर म्हणजे बघून एकदम आहा झालं. काय झालं की हीच आपल्या आयुष्याची जीवनसाथी सुरसाथीनी असं वाटलं तुम्हाला? लव्ह ॲट फर्स्ट साईट आपण म्हणतो. आहा वा वा. तर एक कुठल्याही व्यक्तीला भेटल्यावर एक आपली वेवलेंथ जुळते असं म्हणतो ना, तर तसं काहीच आमचं झालं. सगळं खरं तसंच पाहिजे नाही. हां, म्हणजे अगदी खूप फॉर्मल प्रोग्राम बघणं किंवा कांदे पोहे असं नव्हतं. आम्ही भेटलो, एकदा यांच्याकडे भेटलो, एकदा आमच्याकडे भेटलो, तेव्हा पोहे केले होते. आणि मग आमच्या ज्या गप्पा झाल्या थोड्या, तर त्याच्यात असं वाटलं की वेवलेंथ आपली जुळते. आणि मग गाण्याची आवड, आत्ता दीपाली म्हणली तसं
ते एक म्हणजे मी गाणं म्हणायला लागल्यावर अरे बापरे आता परत गाणं चालू केलं असं नको व्हायला. हो 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 हो. अरे बापरे आता रियाज का असं होऊ नको. शकतं असं. मला वाटतं ते सूर जिथे शुद्ध लागायला पाहिजे तिथे शुद्ध, कोमल लागतात तेही शुद्धच तिथे त्या वेळेला लागले पाहिजे तसं ते जुळलं. खरंय. पण मला दीपाली ते सांग की 7व्या वर्षी तू काहीतरी यांना पाहिलंस तर तेव्हा वाटलं होतं हा माणूस आपला आहे ना योगायोग असतात. ऍक्च्युली म्हणजे लहानपणी दूरदर्शनवरच मला वाटतं प्रोग्राम इथे झाला होता ना हो, तुझ्या 1981 इथे. साली. तेव्हा 10 वर्षाचा असेल आणि मी 6 वर्षाची, म्हणजे सगळे बघत होते तेव्हा मीही बघायचे याचा प्रोग्राम दूरदर्शनवर. आणि म्हणजे मला वाटतं मी लकी आहे की लहानपणीच मी माझ्या नवऱ्याला बघितलेलं आहे. अच्छा फॅन पण तू. म्हणजे मी हेरून ठेवलं होतं असं असंख्य मुली आज सुद्धा असा दुस्वास करतात माहिती की हेरून ठेवलं होतं आणि बघितलं. तेव्हा तुला वाटलं की अरे हाच होईल वगैरे असं नाही ना आता मागे नाही, वळून पण आता बघताना वाटतंय. म्हणजे वाटतं की आय एम व्हेरी लकी. आणि दादा एका बाजूला तुम्ही अभ्यासात पण प्रचंड हुशार होतात ना. हो आमच्याकडे दोन्ही वातावरण होतं ॲक्च्युली. म्हणजे माझ्या बाबांच्या कडनं माझे पणजोबा होते पूर्वी, भाटेबुवा नावाने ते प्रसिद्ध होते, बालगंधर्वांचे समकालीन, त्यांच्याकडनं गाण्याचं सगळा वारसा होता. आणि आई माझी मॅथमॅटिक्सची प्रोफेसर होती आणि त्यांच्या घरी खूप अभ्यासाचं वातावरण आणि असं, तर त्याच्यामुळे घरी दोन्ही वातावरण होतं. त्याच्यामुळे मग शाळेत म्हणजे जसं मी जरी गाणं म्हणत असलो लहानपणापासून तरी सुद्धा अभ्यासाकडे दुर्लक्ष नको व्हायला असे एक संस्कार होते. तर त्याच्यामुळे मग ते शाळेत मग मेरिट लिस्ट असेल किंवा मग पुढे इंजिनिअरिंग असं ते अकॅडमिक्स पण मी करू शकलो त्याच्यामुळे. पण आणि दादा ह्याचा खूप अलीकडे असा बाऊ केला जातो, चला 8वी 9वी 10वी सगळं बंद करा, काहीही करायचं नाही, गाणं नाही, कोण डान्स करत असेल तर ते नाही, हे नाही. तुम्ही कसा तो बॅलन्स तेव्हा साधलात? नाही इनफॅक्ट मी असं म्हणेन की 8वी 9वी 10वी हे जे वय असतं ना, तर त्याच्यात गाण्याचा एक वेगळा रियाज एस्पेशली पुरुषांना करावा लागतो. आवाज फुटण्याचं ते वय असतं. एस्पेशली जेव्हा 9वी 10वी आपली चालू असते तर त्याच वेळेला हे येत असतं. तर त्यामुळे आणि मी म्हटलं तसं आमच्या घरी दोन्ही असल्यामुळे गाणं चालू ठेवायला पण म्हणजे मी त्यावेळी मराठी गुरुजींच्याकडे शिकत होतो. आधी चंद्रशेखर देशपांड्यांच्याकडे शिकलो, मग मराठी गुरुजींच्याकडे. तर त्यावेळी त्यांनी आवाज फुटण्याचा वेळचा जो रियाज असतो तो माझा चालू होता. तर त्याच्यामुळे असं घडलं नाही की 10वी आली मग आता जाऊ देत गाण्याकडे काहीच नको करायला, असं ते दोन्ही चालू होतं माझं. वा 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 वा, खरं किती घेण्यासारखे केले. म्हणजे आज अनेक पालकांना पण कळलं की एकमेकांना पूरक आहे. आणि मला वाटतं स्ट्रेस बस्टर म्हणजे काय, शेवटी गाणं ऐकणे किंवा गाणं हे करणं. नक्कीच. दीपाली ताई, ह्यांना गाणं आवडतं, तुला आवडतं आणि ह्यांना गाणं आवडणारी मुलगी हवी हे मान्य आहे, म्हणजे हे लिखित स्वरूपात खूप छान आहे. प्रत्यक्ष जेव्हा लग्न झालं आणि तू त्यांच्या घरामध्ये गेलीस तेव्हा काय बदल करावे लागले तुला, की सतत गाण्याशी संबंधित गप्पा किंवा गाण्यावर बोलणारा आणि गाणंच जपणारा हा कलाकार आहे, तो कलाकार पण तुला छान जपायचा आहे आणि नवरा म्हणून पण त्याचा सन्मान करायचा आहे? नाही म्हणजे खूपच तिकडे गेल्यानंतर, लग्न होऊन गेल्यानंतर मला गाण्याची आवड असल्यामुळे, घरात गाणं सतत असल्यामुळे मी एकदम अशी रिलॅक्स, मी छान मला वाटायचं घरात सुद्धा. मी ॲक्च्युली माझ्या सासऱ्यांना सांगायचे की मला छोटा गंधर्व, बालगंधर्व आणि कुमार गंधर्व यांची गाणी लावाल का वगैरे असं मी सांगायचे त्यांना ॲक्च्युली. आणि तेही अगदी खुशीने आनंदाने अगदी लावायचे की हिला आवड आहे, त्यांनाही खूप छान वाटायचं. आणि मग आनंदचा रियाज वगैरे असं ऐकायला छान वाटतं. मी बसायचे तिथे ऐकायला, म्हणजे आवडतं ते, अजूनही आवडतं मला की तो एकीकडे मी स्वयंपाक करते आणि कामं करते आणि एकीकडे म्हणजे आनंदचे असे सूर येत आहेत कानावर, छान वाटतं एकदम ऐकायला. आणि मी अरे वा, हॅपी आहे एकदम. तू एकदम म्हणजे असे छान पटकन त्यांच्या घरामध्ये मिसळून गेली. हां, मिसळून गेली. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे गाणं. 7 सूर. आनंद सर, तुम्हाला भीमसेन जोशी, भारतरत्न भीमसेन जोशींनी शिष्य म्हणून का घ्यावं? ते माझं भाग्य आहे ॲक्च्युली. कारण जसं आमच्याकडे बालगंधर्व हे दैवत होतं तसंच भीमसेनजी हे पण दैवतच होतं. माझे हे 2 आयडॉल्स आहेत गाण्याच्या क्षेत्रातले. आणि लहानपणापासून भीमसेनजींचं गाणं कानावर पडायचं, मग ते रेडिओवर असेल, त्यांच्या मैफलीला मी जायचो ऐकायला. आणि शास्त्रीय संगीत कसं असावं तर हे असं पाहिजे असं एक मनात ठसलं होतं. आणि
मग मराठी गुरुजींकडे सगळं फाउंडेशन क्लासिकलचं माझं झालं. त्याच्यानंतर मग बाबा मला घेऊन गेले भीमसेनजींकडे. एक त्याच्यात चांगली गोष्ट अशी होती की त्यांनी माझं गाणं आधी ऐकलेलं होतं जेव्हा लहानपणी बालगंधर्वांची गाणी मी गायचो. तर त्यामुळे तशी ओळख होती. मग त्यावेळी मी त्यांना मी शास्त्रीय संगीत जेवढं शिकलो होतो तेवढं गाऊन दाखवलं. ते सांगितलं की तुमच्याचकडे गाणं शिकायची मला इच्छा आहे. तर त्यांनी फक्त एकच सांगितलं की माझ्याकडे पूर्ण तालीम झाल्याशिवाय प्रोग्रॅम्सच्या पाठीमागे लागायचं नाही. तर ते एकच त्यांची अपेक्षा होती आणि त्याच्यात मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांच्याकडे शिकायला मिळतं हीच खूप मोठी होती माझ्या दृष्टीने. खूप मोठी गोष्ट. मी भाग्यवान आहे त्या बाबतीत की त्यांनी मला मान्य केली पटकन. हो हो. आताचे खरं शिष्य किंवा विद्यार्थी असा ऐकणार नाहीत खरं तर. म्हणजे झटपट प्रसिद्धी पाहिजे हे. नाही, मी जवळजवळ 12-15 वर्ष त्याच्यानंतर बाहेर गात नव्हतो. काय सांगताय? हो. आणि सुरुवातीला 6 महिने सा लावलात म्हणे तुम्ही. फक्त सा लावायचा? हो, त्यांनी आवाजाचा रियाज परत करून घेतला. सा लावण्यानंतर ओंकारामध्ये मंद्र सप्तकातला रियाज हे सगळं. आणि ते सगळं झाल्यानंतर मग रागसंगीत शिकवायला. देवा देवा देवा. ऐकून पण मला असा पेशन्स नाही की नाही 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 नाही. दीपाली ताई, तुला माहिती आहे का गुलजार साहेबांची ती गोष्ट? आनंद सरांना काय माहिती का, ते स्वतःविषयी फार बोलत नाही. तिथे मेन मुख्य प्रॉब्लेम तो आहे. आपल्या रसिकांना सांग बरं, ते काय किस्सा आहे? त्यांची डॉक्युमेंटरी एक होती. त्यात असं दाखवलं की भीमसेन जोशी रियाज करतायत आणि समोर आनंद बसलाय. मला वाटतं कॉलेजमध्ये असेल, कॉलेजमध्ये होता. तर त्यांना विचारला असा प्रश्न की किस शिष्य पर आपका भरोसा है. तर त्यांनी आनंदकडे बोट दाखवलं. म्हणजे आनंद की ये है, इस पर मुझे भरोसा है. मी ते ऐकलं तरी खूप प्राऊड फील होतं. असं फारच म्हणजे ग्रेट गोष्ट ही. आणि बरोबर आहे ना, म्हणजे सांगितलेलं आज खरं झालं नाही का? ती एक खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे असं गुरूंनी आपल्याबद्दल म्हणणं हे खूप सॅटिस्फाईंग असतं. त्याच्याच बरोबर एक खूप दडपण आणणारं पण असतं. जबाबदारी जाणीव झाली की मग तुम्हाला ते पुढे. आनंद, तुम्ही शाळेमध्ये कधी कुणाला खडू मारलाय? नंतर काय म्हणजे चपला इकडच्या तिकडे केल्या आहेत, उड्या मारल्या आहेत, छडी असं काहीतरी सांगा ना मला. काहीच नाही. नाही, मधून करायचो मी शाळेत. कसं झालं की मी त्यावेळेलाच गाणं म्हणत होतो. ही गोष्ट खरी आहे. म्हणजे मी जो दूरदर्शनवर पहिला कार्यक्रम झाला त्यावेळी मी 6वी मध्ये होतो. त्याच्यामुळे माझं गाणं त्यावेळी चालू होतं. त्यामुळे शिक्षकांनाही ते माहिती होतं मी गातो वगैरे. पण अपार्ट फ्रॉम दॅट मी एक नॉर्मल विद्यार्थी होतो. त्यामुळे कधी कधी होमवर्क न करणे, त्याच्याबद्दल वर्गाच्या बाहेर उभं राहणे वगैरे हे सगळं पटत नाही. थोडंफार झालेलं आहे. म्हणजे असं काही. तर बाकीचं स्टुडंट लाईफ एकदम नेहमीसारखं होतं. एमटेक झालेला माणूस माझ्या समोर आहे, ज्याने असंख्य म्हणजे शैक्षणिक वर्षात पुरस्कार मिळवलेले आहेत. आणि काय बोर्ड फाडून आलेला माणूस माझ्या समोर बसलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला खालच्या सापासून वरच्या सापर्यंतचा साधक माझ्या समोर बसलेला आहे. दीपाली ताई, या माणसाबरोबर आपण जोडीदार म्हणून काम करणं किती अवघड आहे ग? अवघड आहे. पण ॲक्च्युली तो इतका डाऊन टू अर्थ आहे ना. म्हणजे कुठेही गाण्याची मैफिल झाली तर बापरे इतकं ग्रेट असं. पण तो जेव्हा घरी येतो तेव्हा तो अगदी म्हणजे ते सगळं पुसून जातो. म्हणजे तो साधा एक काही घेऊन येत नाही. अगदी म्हणजे मी त्याला विचारते कसं झालं गाणं. ठीक झालं. पण मग नंतर मला आणखीन त्यांचे साथीदार वगैरे असतात, त्यांच्याकडनं कळतं की भारी गाणं झालं, एकदम तुफान गाणं झालं असं मला नंतर कळतं. ठीक झालं. हां, ठीक झालं. म्हणजे मी घरी आल्याला तो इतका एकदम नॉर्मल होऊन जातो म्हणजे असा. आणि तिथे इतकं सगळ्यांनी टाळ्या, म्हणजे सवाई गंधर्वला वगैरे सुद्धा आम्ही बघितलं की तिथे कित्येक हजार लोक स्टँडिंग ओवेशन त्याला तिथे मिळते. आणि पण तो घरी आल्यावर नॉर्मल एकदम, म्हणजे काहीच झालं नाहीये. ठीक झालं. इतकं डाऊन टू अर्थ. हे सवाई गंधर्वमध्ये तुम्ही गायला ते भीमसेन जोशींनी ऐकलं? हो, त्यांनीच. म्हणजे हे जे मधला तालमीचा काळ झाला त्यांच्याकडे, त्याच्यानंतर त्यांनीच मला सुरुवातीला सवाई गंधर्वामध्ये बसायला सांगितलं. तेव्हापासून मग माझं परत मैफली करणं चालू झालं. काय होती अवस्था तेव्हा मनाची? समोर गुरु आणि सवाई गंधर्व म्हणजे काय आता तो खूप दैवत्व लाभलेला मंच तो. हो ना, ते खूप असं
तो मंच आहे तो म्हणजे सगळ्या गायकांच्या दृष्टीने ती एक पंढरी आपण म्हणतो तसं आहे ती. आणि खूप जबाबदारी वाटते तिथे बसून गायला. पण मी एक गोष्ट इथे आवर्जून मला सांगायला आवडेल की गुरुजी हे मी जेव्हा जेव्हा गायचो सवाईमध्ये तर त्या प्रत्येक वेळी ते यायचे गाणं ऐकायला. म्हणजे तर ते मला खूप चांगलं वाटायचं. म्हणजे खूप प्रेम त्यांचं होतं. आणि ते समोर असले ऐकायला की एक प्रकारचं मला मोटिवेशन मिळायचं की खूप खूप चांगलं वाटायचं ते. वा वा वा, खरं दडपण येतं आणि त्यामुळे तुमचे सूर हलू शकतात. पण शिष्यसुद्धा दैवरूप घेऊन आलेला आहे, त्यामुळे मला वाटतं हे सगळं छान जमलं. साधेपणाचं तुला राग येत नाही का ग? ठीक झालंय काय हे असं नंतर तू चिडत नाही? मी हे असं ऐकलं ते तसं ऐकलं असं आपले आसपासचे किंवा मैत्रिणी फोन काय गायले आणि हे ठीक तर राग नाही साधेपणाचा? साधेपणा म्हणजे आहे, खूप साधा आहे, खूप आहे. पण त्याचं सगळं बाकीचं सगळं भांडणं वगैरे तो म्हणेलच आता की सगळं हे मी पूर्ण करते. सुरुवात करायची. त्याशिवाय काय आहे ना, भांडणाशिवाय काय आहे? मला आवडेल. आनंद भाटे भांडतात हीच एक न्यूज होऊ शकते आज. तो भांडत नाही, मी सगळं साधेपणाचाच असणार म्हणजे एकदम. नाही ते सगळ्यांच्या घरात असतं तसंच की मी ऐकत असतो ती बोलत असते. पण तुमच्या पुलंनी एका त्यांच्या कुठल्या तरी ह्याच्यात आमचे 36 गुण जमतात. त्यापैकी माझा एक गुण म्हणजे गप्प बसण्याचा. क्या बात आहे. पण तुमची ना 37 गुणांनी जमलेली आहे आणि तो सूर एक आहे जो आमच्या दीपालीच्या गळ्यात पण आहे. मला वाटतं ते जुळतायत का बघू आज आपण, ती पत्रिका जुळते का बघू. आणि मला सगळ्या महाराष्ट्राच्या रसिकांना सांगायला आवडेल की दीपाली आता अनेक विद्यार्थी घडवते, ती पण एक संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर तो गुण जुळतोय का मला जरा बघावंच लागेल, कारण काहीतरी भांडणं लावूनच आज मी तुम्हाला सोडणार आहे. तर तुम्ही गाणं म्हणा ना एक छानपैकी. जरूर. बाबूजी म्हणजे अरे वा, सुधीर फडके खूप आम्हाला दोघांनाही आवडतात. आणि त्यांच्या एक गाण्याची एक झलक. हो 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 हो. धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द रूपाले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द रूपाले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना चिरंजीव होई कथा मिलनाची तृषा वाढते तृप्तया लोचनांची युगांचे मेळावे रूप या क्षणाना शब्द रूपाले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. वा 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 वा, 37 पैकी 37 गुण जुळलेले आहेत. म्हणून मला वाटतं इतकी शांतता आणि इतका संयम जो तुमच्या दोघांच्याही व्यक्तिमत्वावर दिसतोय तो आहे. दीपाली, तुझा आवाज खूप सुंदर आहे. त्याच्या बरोबर गायचं हा, ते तर दडपण येईलच है ना? मला छान आहे की नाही सुरेल? मी सहमत आहे तुमच्या. अगदी अगदी. आणि छान मस्त खणखणीत आहे. खरंच सुंदर आहे आणि तू शिकवतेस पण आहे, त्यामुळे काय खूपच छान, खूप मला बरं वाटलं. मला आनंद सर इतकं कौतुक आहे तुमचं की बऱ्याच वेळेला ना क्लासिकल शिकत असताना किंवा इतक्या मोठ्या गुरूंकडे शिकत असताना अशा पद्धतीचं जे लाईट म्युझिक आहे त्याच्याकडे थोडंसं नाराजी असते. ती का असते मला माहिती नाही, पण तुम्ही मात्र आपसूकपणे चित्रपट संगीतसुद्धा जवळ केलं आणि बालगंधर्वसारखा चित्रपट ज्याने आम्हाला त्या संगीताने तुमच्या गाण्याने आम्हाला खूप आनंद दिला. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? एकतर भावगीत हे जे आहे किंवा वेगवेगळे जे गायन प्रकार आहेत, तर प्रत्येक गायन प्रकाराचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याच्यातले चॅलेंजेस वेगळे आहेत. आणि माझे गुरुजी असतील किंवा इतर जे थोर गायक होऊन गेले, अभिषेकी बुवा असतील, डॉक्टर वसंतराव देशपांडे असतील आणि सगळेच, तर त्यांनी कुठलाच गायन प्रकार निषिद्ध मानला नव्हता किंवा
इन्फिरियर नव्हता मानला, कनिष्ठ मानला नाही. भीमसेनजींनी सुद्धा सखीमंद झाल्या तारकासारखं भावगीत गायलेलं आहे. आणि प्रत्येक गायन प्रकार गाताना ते तशा प्रकारे जो स्वरलगाव असतो, तो जो भाव असतो गाण्यातला, तर ते जे ज्या प्रकारे दाखवायचे, तर ते खूप शिकण्यासारखं होतं त्यातनं. आणि त्यामुळे असं मला नाही वाटत की कुठला एखादा शास्त्रीय गातोय म्हणून भावगीत गाऊ नये, किंवा नाट्यगीत आणि अभंग हे सुद्धा भीमसेनजींनी खूप गायलेलं आहे. आणि प्रत्येक गायन प्रकारात तेवढंच त्यांनी काम करून त्याच उंचीचं काम केलेलं आहे. त्यामुळे सगळेच गायन प्रकार चांगले आहेत. खरे खरं हे तुम्ही आज इतकं आवर्जून सांगितलं आम्हाला, कारण शेवटी आम्हाला जेव्हा ते आवडेल आणि आमच्यापर्यंत तेव्हा पोचेल, तेव्हाच खरं पुन्हा शास्त्रीय संगीताची ओढ निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणजे हे जे नाट्यसंगीत एस्पेशली असं म्हणतातच की पूर्वीच्या काळी सुद्धा नाट्यसंगीत जेव्हा लोक ऐकायचे त्यावेळी त्याच्यामधनं शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण व्हायची. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे बालगंधर्व सिनेमाचा जो तुम्ही उल्लेख केला, तर त्यावेळी एक्झॅक्टली हेच झालं की नवीन पिढीला आपली जी ट्रॅडिशन माहिती नव्हती, तर ते आम्हाला येऊन नंतर सांगायचे. शाळेतली मुलं की ज्यांनी कधीही बालगंधर्व म्हणजे कोण हे पण माहिती नाही, पण तरी आम्हाला हे संगीत आवडलं त्यावेळेचं, आणि त्याच्यामुळे आम्ही आता शास्त्रीय संगीत पण ऐकायला लागलो. तर हे खूप महत्त्वाचं एक कार्य त्या सिनेमाने घडलं असं वाटतं. अगदी. दीपालीताई, असा एक फोन आला की आनंद भाटेंना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कसा, कधी, कुठे आणि काय घडलं त्यावेळेला, आणि कुणी घेतलेला फोन, काय, मला ते ऐकायचं जरा ती गोष्ट. ऍक्च्युली फोन आनंदीच घेतला होता. ऍक्च्युली मी सांगतो याच्याबद्दल, कारण जास्त चांगलं तिच्या आधी मला कळलं. आणि मी त्यावेळी माझ्यासाठी तो नॉर्मल वर्किंग डे होता ऑफिसमधला. त्यावेळी मी झेन्सार टेक्नॉलॉजीजमध्ये सर्व्हिस पण करत होतो. तर मला खरं म्हणजे असं आता नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर होणार आहेत किंवा हे वगैरे असं काही गावी नव्हतं. म्हणजे माझा आपला नॉर्मल दिवस चालू होता, आणि अचानक मला फोन यायला लागले, काहीतरी खूप मोठं चांगलं घडलंय, खूप कॉंग्रॅच्युलेशन्स हे. मग तेव्हा मी खरं म्हणजे नीट बघितलं की नक्की काय झालंय. मग तेव्हा कळल्यानंतर मग त्याचं महत्त्व कळलं ॲक्च्युली. आणि मग ऑफकोर्स माझ्या म्हणजे कंपनीत सुद्धा लोकांना बॅकग्राऊंड होतं माझ्या म्हणजे गाण्याच्या क्षेत्राचं. त्याच्यामुळे मग मी तो दिवस तसाच सोडून घरी आलो, आणि मग काय वेगवेगळ्या मीडियामध्ये आणि वृत्तपत्रांच्या मध्ये मुलाखती होत्या वगैरे, ते सगळं नंतर झालं. पण तो क्षण येईपर्यंत मला अजिबात माहिती नव्हतं की असं काहीतरी डिक्लेअर आज होणार आहे वगैरे असं. वा 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 वा, काय ना, म्हणजे तुझी काय झालेली अवस्था. ग्रेट. म्हणजे असं काय करायचं, काही वेळेला ना काय रिॲक्ट व्हायचं आणि काय बोलायचं हे सुद्धा कळत नाही ना. म्हणजे अचंबित होतो आपण. दिल्लीला गेलेलीस तू? हो, मी गेले होते. कसं होतं ते सगळं? हा, खूपच छान, वेल मॅनेज, आणि त्यांचं अर्थात असणार त्याचं नाही, असं आनंद भाटे जाऊन स्वीकारताय. बापरे, खूपच म्हणजे असं बघत बसावं, तो क्षण असा थांबावा, बघत बसावं असं. खूप म्हणजे खूपच आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. म्हणजे प्रश्नच नाही, आम्ही सगळे, तूच नाही, आम्ही सगळेच. दीपाली ताई, जसं आनंददादाचं असं ग्लॅमर वाढायला लागलं किंवा प्रसिद्धी वाढायला लागली, तसं आपल्याला त्याची सहचरणी जोडीदारीण म्हणून आपल्यामध्ये पण व्यक्तिमत्वामध्ये थोडे बदल करावे लागतात का गं? ऍक्च्युली मला नाही वाटलंय असे मी आहे तशीच आहे. तोच ऍक्च्युली तो इतका साधा आहे की मी कुठे बऱ्याच ठिकाणी गेलो तरी लगेच त्याची सही किंवा फोटो काढू का असं खूप ठिकाणी लोक ओळखतात आता खूप ठिकाणी. पण मला असं बदलावंसं नाही वाटलं. म्हणजे आहे तशीच मी आहे, किंवा आशुतोष सुद्धा आमचा मुलगा आहे तसंच आम्ही आहे. आणि फक्त फोटो काढायच्या वेळेला मी फोटोग्राफर असते कारण बरेच जण मला तुम्ही काढाल का फोटो प्लीज. हा एक वेगळा आनंद आहे. तू छान पद्धतीने तो स्वीकारलायस. नक्कीच. आणि बरेच वेळा अजून एक गमतीची गोष्ट पण होते. आता ती बरेच वर्ष मुलांना शिकवते, शाळेत शिकवते. तर त्याच्यामुळे लहान मुलांना शाळेतले शिक्षक यांच्याविषयी खूप चांगल्या प्रकारे आदर असतो. त्या कुठेही बाहेर भेटल्या तरी सुद्धा खूप त्यांना चांगलं वाटतं. त्याच्यामुळे बरेच वेळा असंही होतं की आम्ही बाहेर जातो तेव्हा तिला माझ्यापेक्षा जास्त लोक ओळखतात. प्रेम
प्रेम व्यक्त होते होऊ दे दीपाली. हा, आज कधी नव्हे ते भरभरून स्टुडंट भेटतात पहिलीतली मुलं वगैरे, तर त्यांना आता असं होतं किती बोलू मी टीचर दिसल्या आहेत की वाव असं खूप होतं खूप त्यांना. तर ते खूप ते ठिकाणी प्रेम मुलांचं खूप मिळतं तिला. खूप मिळतं. आमचे है आमची ही बालगंधर्वनंतर आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड उलथापालथ झाली. आनंददादा म्हणजे एकदम ग्लॅमर तयार झालं. आणि आनंदा तुम्ही नोकरी सोडण्याचा निर्णय कसा काय घेतलात? एवढी मोठी एवढ्या पदाची ती नोकरी काय म्हणजे काय झालं, कसं घेतलात तो एवढा निर्णय मोठा? म्हणजे बालगंधर्व सिनेमा हाच ट्रिगर पॉईंट होता. म्हणजे गाण्याची पॅशन तर होतीच, पण मला सॉफ्टवेअरही आवडत होतं, म्हणजे नाही असं नाही. त्याच्यामुळे मी दोन्ही चालू ठेवलं होतं. परत भीमसेनजींचा त्याला पाठिंबा होता, प्रोत्साहन होतं, म्हणून ते दोन्ही जमलं मला. पण मग बालगंधर्व सिनेमा झाल्यानंतर इकडचा वेळ खूप माझा गाण्यातला वाढायला लागला. मग ते दोन्ही मॅनेज करणं फार कठीण व्हायला लागलं. मग म्हणजे एक वर्ष 1.5 वर्ष असं होतं मला वाटतं की मी सिनेमानंतर सुद्धा दोन्ही करत होतो. तो बॅग घेऊनच ऑफिसमध्ये जायचा. हा, म्हणजे असंही बरेच वेळा झालेलं आहे की तिथूनच डायरेक्ट कार्यक्रमाला जायचं, येऊन डायरेक्ट ऑफिसला जायचं सोमवारी वगैरे असं. पण ते खूप खूप व्हायला लागलं, कारण दोन्ही जी क्षेत्र आहेत त्याच्यात वेळ अनलिमिटेड लागतो. तर मग त्यामुळे निर्णय असा घेतला की म्हणजे कुठला क्षण आला की आता तो किती अवघड असेल? त्यावेळी अजून एक झालं की 2011 साली सिनेमा आला, 2012 साली ते नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झालं. त्याच वेळी सौभद्र नाटक पण आमचं चालू होणार होतं. राहुल देशपांडेने जे हां, तर त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. ॲक्च्युली मी करणारच नव्हतो संगीत नाटक, पण त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. आमच्या दोघांचे खूप चांगले सूर जमले तेव्हापासून. आणि ते नाटकही सुरू होणार होतं. आणि अशा सगळ्या याच्यात मग असं वाटलं की हे आपण फुल टाईम करून बघावं, काय होतंय बघावं. म्हणजे नाहीतर मग आत्ता मग अजून 10 वर्षांनी करू म्हणण्यात काही अर्थ नव्हता. आणि त्यावेळी म्हणजे फक्त आता दीपाली इथे बसले म्हणून मी म्हणत नाही, पण घरनं सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो. आणि तिने मला एका शब्दाने विचारलं नाही की नोकरी सोडल्यावर आता कसं होईल, कारण हे फील्ड अनप्रेडिक्टेबल आहे. आणि इवन आमचा मुलगा, म्हणजे तो त्यावेळी लहान होता, पण त्याला जेव्हा कळायला लागलं तर त्यांनी सुद्धा खूप ह्या माझ्या नवीन करिअरशी जुळवून घेतलं. खूप दीपाली, ते तुला काही वाटलं नाही की म्हणजे बापरे, एमटेक असलेला नवरा आता नोकरी, ते त्या पण पदावर एक वेगळ्या पद्धतीचा मान सन्मान, तिकडे एक वेगळं ग्लॅमर, पण आता खटकन नोकरी सोडायची, मग आता काय पैशाचं पण सगळं म्हणजे जमावं लागतं ना. ॲक्च्युली आनंदला म्हणजे मला असं कळलं होतं पर्यंत, दिसत होतं तुला? हां, दिसत होतं की त्याचं गाण्यावर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे तो मेन त्याच्या रक्तात गाणंच आहे असं मला म्हणजे दिसत होतं. त्यामुळे नोकरी सोडली तरी मला असं वाटलं, मला तर वाटत होतं त्यांनी गाण्यातच हे करावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पैसा हे महत्त्वाचं नव्हतं एवढी गोष्ट, म्हणजे करू, पण मेन मला ते त्याच्या गाणं आहे त्याच्यात ते दिसत होतं मेन, की तो गाण्यात हॅपी येतो खूप, हे मला कळलं. आणि सोडून दे म्हणून सांगितलं नोकरी? हां, म्हणजे आम्ही डिस्कस केलं, मी आशुतोष आणि आम्ही डिस्कस केलं की काय करता येईल पुढे. पण आम्ही असं ठरवलं की ठीक आहे बघू आपण, म्हणजे मेन त्याला आवड जर असेल त्याची गाण्याची, तो तिथे हॅपी असेल तर वाय नॉट. म्हणजे तिने मला सांगितलं की तुझी पॅशन ही आहे ना, मग तू नक्की करून बघ. हो बापरे, पण किती अवघड आहे ना. म्हणजे अशा पण अंदाजा त्यानिमित्तानं म्हणजे तेव्हा वेगळं की 2 कार्यक्रम नाही, आपण नाही म्हणायची ताकद असते की नाही मी करत, कारण मला ऑफिस आहे. पण जेव्हा फुलफ्लेज तुम्ही या क्षेत्रामध्ये येता तेव्हा स्पर्धा आलीच की, कारण आसपासचे अनेक गायक तितक्याच मोठ्या प्रमाणावर काम करत असतात. आणि जेव्हा त्यांनाही कळतं की आनंद भाटे नावाची पुन्हा एक स्पर्धा आपल्याला त्यांना पण आलेली आहे, त्यावेळेला थोडं ते स्ट्रगल सुरू होतं मग पुन्हा का? आपल्या स्वतःच्या स्वरावर फार विश्वास असतो त्यावेळेला, घट्ट ताकद, रियाज? हां, म्हणजे ते हळूहळू बिल्डअप होत जातं. आणि
कॉम्पिटिशन असते, नाही असं नाही, परंतु त्याचबरोबर तशी मैत्री पण असते आमच्या, म्हणजे जे आम्ही गातो एकमेकात, त्यामुळे तसं अगदी हेल्दी कॉम्पिटिशन म्हणूया आपण त्याला. म्हणजे एकमेकाबद्दल दुस्वास नसतो की त्याचं का चांगलं तुमचा कोण होतं, दुस्वास करणार? माझं का नाही चांगलं, असं नाही आहे. थोडीशी कॉम्पिटिशन ती काय प्रत्येक फील्डमध्ये असणारच. तर तुम्ही आता महाराष्ट्र नाही, भारत आणि पूर्ण भारताबाहेरही कार्यक्रम केलेले आहेत. ही कला ही आहे ती आपण रसिकांसाठीच करतो. म्हणजे किती तुम्ही आतून आनंदी असाल तेव्हा आपण मैफिलीला बसता त्यावेळेला ते द्यायचं असतं. वेगवेगळ्या पद्धतीचे रसिक असतात, त्यांना आपल्या बरोबरीने घेऊन त्यांना आनंद देण्यासाठी त्या पद्धतीने बदल करावे लागले तुम्हाला? हो, हे नेहमीच करावं लागतं आणि प्रत्येक परफॉर्मरला ते करावं करणं गरजेचंच असतं. कारण प्रत्येक वेळी ऑडियन्स वेगळा असतो. प्रत्येक शहरातल्या ऑडियन्सची रुची वेगळी असू शकते, त्यांची दाद देण्याची पद्धत वेगळी असते. तर ते सगळं आपल्याला समजून घ्यावं लागतं. म्हणजे आणि हे रिअल टाईम होत असतं. म्हणजे असं आधीपासून ठरवून जाता येत नाही की आता मी ह्या शहरात गातोय, या ऑडियन्स समोर मी असा गाणार आहे, असं नाही. तुम्ही कधी कधी गायला सुरुवात करता, मग ज्या प्रकारचा तुम्हाला प्रतिसाद मिळतो त्याच्यावरनं तुम्हाला कळत जातं की त्यांना काय आवडतंय, कशावर काहीच घडत नाही आहे समोरनं. तर तशा प्रकारे मग थोडंसं चेंज, म्हणजे आयत्या वेळी बदल थोडासा करावा लागतो. दीपाली ताई, जे हक्काचे तुझे शनिवार रविवार होते ते सुद्धा तुझ्या हातातून निसटून गेले. त्याचा राग आला नाही तुला? हे काय करून बसलो, हे क्या हुआ? पण तसं त्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो आमच्याबरोबर वेळ घालवतो. म्हणजे जेवढा त्याला शक्य होईल तितकं तो वेळ घालवतो. पण असं होतं की आता म्हणजे मी ते आता धरून चाले की होणारच असतं. तर शनिवार रविवार किंवा कुठलेही सण त्या दिवशी सुद्धा त्याचं गाणं असतं. असं ते आता तूच काय मॅनेजरच आहेस, त्यामुळे काय मॅनेजर, फोटोग्राफर सगळ्या भूमिका तू पार पाडतेच. आणि असं होतं का कधी की कार्यक्रम आहे आणि काहीतरी वेगळंच घडतंय आणि आपण नाही जाऊ शकत, असे प्रसंग आले तुमच्या आयुष्यात? काय वेळा असं घडतं. म्हणजे आवाजाला काही होऊ शकतं कधी कधी. म्हणजे 1-2-3 वेळा आत्तापर्यंत माझ्या करिअरमध्ये असं झालेलं आहे की कसं असतं की गळ्याला काहीतरी होत असतं, मग तसंच आपण पुल ऑन करू शकतो कधी कधी. पण काही वेळेला आवाज जर पूर्ण बसला तर मग ते अजिबातच गाणं शक्य होत नाही. तर असे 2-3 वेळा प्रसंग आलेले आहेत. त्यावेळी ऑर्गनायझर्सनी पण समजून घेतलेलं आहे. असं थोडंफार होतंच. पण तुम्ही त्याची परतफेड करतच असाल तितक्याच ताकदीने, नाही का ग? नक्कीच. क्या बात आहे. आणि आता बराच वेळ आपण बोललो, पण जरासा एक बालगंधर्व मधलं ज्या चित्रपटांनी तुम्हाला युटर्न बसला आणि आम्हालाही युटर्न बसला की अरे असंही संगीत असतं आणि ते आहे अजून जिवंत, तर त्याची एक छोटीशी झलक जरा म्हणून दाखवा ना कुठलाही. जरूर. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, वरवरदा कलिमल विलया, वरवरदा कलिमल विलया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, चिन्मया सकल हृदया. वा 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 वा. एवढ्या छोट्या झलकमध्ये सुद्धा ते उभं राहिलं. गळ्यामध्ये ना बासुंदी श्रीखंड आहे जे ते स्वतः उत्तम बनवतात. एकदम एक्सपर्ट आहेत ना. एक्सपर्ट. आणि मला चांगलं येते कारण बासुंदी करायला, आणि ते मला आवडत नाही पेक्षा मला ते बरंच करत, पण त्याला ते भयंकर आवडतं. बासुंदी किचन तुम्हाला येतं म्हणे. आवडतं मला. म्हणजे आता श्रीखंड करायची एक पद्धत आहे. म्हणजे चांगलं श्रीखंड कसं करायचं, तर काय सांगताय?
ती पण आमच्या आजोबांच्या पासूनची परंपरा आहे. हो आनंद सर, हे सगळं करताना तुम्ही आईला खूप मिस करता ना? खरंच आईने नाही बघितलं हे सगळं यश? आई माझी जरा लवकर गेली, तिच्या वयाच्या 17व्या वर्षी, म्हणजे 2001 सालीच ती गेली. त्यामुळे मी सवाई गंधर्वात गायलो किंवा पुढे बालगंधर्व सिनेमात गायलो, हे सगळं आईने नाही बघितलं. तर ती एक खंत खूप मनात आहे. कारण तिने घडवलं तुम्हाला इतकं छान. नक्कीच. आणि मला इतकं कौतुक वाटतं ना की अभ्यासही किती महत्त्वाचा आहे ते सांगितलं. नंतर तुम्ही तुमचे निर्णय घ्या, पण एका बाजूला एमटेक करणं, सतत मेरिटमध्ये येणार नाही, अभ्यास जपणं. खरंच आज हा एक वेगळ्या पद्धतीने धडा सगळ्या पालकांना आणि तुम्ही खरं तर दिलेला आहे. चहाचं एक व्यसन आहे ना ग ह्यांना, बाकी कुठली व्यसनं नाहीत ते? किती चहाचं भयंकर व्यसन म्हणजे तो कुठल्याही वेळेला त्याला चहा द्या तो चला एक तरी व्यसन आहे. चांगलं व्यसन आहे, त्यामुळे मला बरं वाटलं. चहाचं तरी व्यसन आहे. चहाचं व्यसन आहे नक्कीच. मी कधी तुम्ही चहा द्या. तसंच मुलाला पण लागलंय ते. अरे त्यामुळे कधी कधी वैतागते, पण थर्मास एक गरम भरून ठेवायचा. अक्षरशः मी सारखा चहा करा. अनिश्चितता आपल्या आयुष्यामध्ये येते, तसंच तुम्ही निर्णय घेतला आणि लगेचच कोविड आला. तर तो सगळा रियाजासाठी खर्च केला 2 वर्ष. हो, तो म्हणजे एक इतकं अनएक्सपेक्टेडली आलं होतं की पहिले काही दिवस काय करावं तेच कळत नव्हतं. सगळे प्रोग्राम्स ऑफकोर्स बंद एका ओळीने कॅन्सल होत होते त्यावेळी. पण मग ऑफकोर्स रियाजासाठी पण तो वेळ वापरला. थोडंसं सोशल मीडियाचा त्या काळात आपल्या सगळ्यांना फायदा झाला असं मी म्हणेन की जे रसिकांची पूर्णच संबंध तुटले असते त्याच्याऐवजी थोडंसं या माध्यमातून थोडंसं चालू होतं. ऑनलाईन मैफली वगैरे करण्याचेही प्रयत्न झाले, त्यातले काही सक्सेसफुल झाले. अर्थात लोक वाट बघत होती परत कधी लाईव्ह चालू होता याची. पण सर 1-अर्धा% तरी वाटलं की आपला निर्णय थोडासा चुकला का, असं कधीतरी मनात आलं? नाही खरं म्हणजे, कारण म्हणजे जो काय फायनान्शियल त्यातला मेन इम्पॅक्ट होता, तर तो म्हणजे फॉर्च्युनेटली आमच्या घरी सगळ्यांचीच अशी एक विचारसरणी आहे की त्यावेळी मग थोड्याशा गरजा आपल्या कमी कराव्यात. हो हो. हां, मग ते थोडासाच तो वेळ आहे की जो निघून जाईल असं. वा वा वा. तर त्याच्यामुळे तसं म्हणजे वाटलं नाही की अरे बापरे कशाला गाणं केलं, असं काही वाटलं नाही. संगीत तुम्हाला काय काय शिकवतं ना? दीपाली, ते तुझं काय ग, म्हणजे तुझं काय त्यावेळेला होतं की अरे आता हे काय होऊन बसलं? 1/2% तरी वाटलं तुला तसं कोविडच्या वेळेला? नाही, तो म्हणतो तसंच. म्हणजे आमच्याकडे मी मागे मगाशी म्हटलं तसं की पैसा हा हे एक महत्त्वाचं आमच्यासाठी नव्हतंच. जे आहे त्याच्यात आम्ही एक्सेप्ट केलं होतं की त्यांनी गाण्याच्या ह्याच्यात आहे, मग त्यात काही चढ उतार काही झालं तरी सगळंच आम्ही एक्सेप्ट करणार होतो ते. त्यामुळे तेव्हा असं की होतंय म्हणजे जे होईल ते होईल असं, अशा ह्याच्यात म्हणजे एकदा एक्सेप्ट केल्यावर काही नाही. मग छान साधेपणा, तू पण तशीच आहेस माहिती. त्यामुळे काय आता म्हणजे काय भांडणं लावून सुद्धा माझ्याकडे आता काही मटेरियल राहिलेलं नाही आहे. आणि दादा, तुम्ही आत्ता म्हणाल की सोशल मीडियाचा मला फायदा झाला, पण तुम्ही कुठेच दिसत नाही हो फारसे. पण असं ते केलं पाहिजे ना. मी आत्ता निघालेलो आहे, मग गाडीत मी बसतो आहे, मग मैफिलीला जातो आहे, मग फॅन्सला सह्या देतोय, असं पाहिजे ना थोडंसं तरी. ऍक्च्युली मुलाला खूप वाटतं. हो, माझ्यावर खूप म्हणजे बऱ्याच जणांचा आरोप आहे आणि आणि तो खराही आहे थोड्या प्रमाणात. पण मी असा बॅलन्स ठेवायचा प्रयत्न चालू असतो माझा की जो रियाजाला वेळ द्यायला पाहिजे तो, प्लस सोशल मीडियात जे आपण सतत विजिबल राहिलं पाहिजे तो, पण थोडंसं वाढवायला पाहिजे. वाटेत बकरी दिसली की तिला पण असं कुरवाळून जायला पाहिजे. नाना दादा, तुम्ही जे करताय ते खूप छान आहे. असं काही करू नका, ह्याचाही आम्हाला खूप कंटाळा येतो. हो, म्हणजे ते अति केलं तर खूपच ते खांद्यावरच एक हे निघालो आलो ते अति पण होत. पण तुम्ही अतिच करत नाही आहे, म्हणजे काहीच करत नाही. त्याच्यावर आक्षेप आहे. थोडंसं वाढवायला पाहिजे मला सोशल मीडिया प्रेझेन्स, हे बरोबर आहे. निदान आम्हाला तरी कळू देत कुठे आहे कार्यक्रम. त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. वचन दिलेलं आहे दीपाली ते आपल्याला. ह्याच्यावरून तुला राग येत असेल ना. आणि आता दीपाली म्हणली तसं माझा मुलगा आशुतोष हा पण मला खूप आत्ता मदत करत असतो या, कारण त्यांच्या जनरेशनला आत्ता सोशल मीडियाविषयी जास्त
विजिबिलिटी आहे, थोडंसं जास्त कळतं पण त्यांना, इन्साईट्स जास्त असतात. त्यांचे जे मित्रमैत्रिणी असतात ते काय करतात हे त्यांना जास्त माहिती असतं, त्यामुळे थोडासा त्याचाही मला उपयोग तो होतो. खूप प्रयत्न करत असतो. हे खूप म्हणजे मध्ये एकदा आता पाऊस मागच्याच वर्षी मला वाटतं पाऊस खूप पडत होता आणि विजा गडगडाट होत, तर त्याने अगदी बाबा ते नवमेघांनी तुम्ही म्हणाच गाणं आता आणि तो व्हिडिओ झाला नंतर त्यांनी अगदी मागे लागून तुम्ही आत्ता म्हणा. तो खूप मागे लागतो. तुम्ही काल म्हणजे येताना पण रात्री काल नभमेघाने अकराने खडा मुखडून झाला. अरे आता आमची पण फरमाईश पूर्ण करा. चला, सोशल मीडिया ऑन आहे, सुरू लगेच सुरू करा बरं, तुम्ही. ठीक आहे. नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, तारांगण सर्वही व्यापून गेले, तारांगण सर्वही व्यापून गेले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले. कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, लख लखता सौदामिनी, लख लखता सौदामिनी, जाता त्याची हे नेत्र दिपोनी, अतिविरही जन व्याकुळ झाले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले. आनंदाचा जर कडाक्याचा पाऊस पडला ना तर बघा, आम्ही घरी नाही गेलो तर मग बघाच तुम्ही तुमच्या आवाजाने साक्षात कृष्ण उभा केला तो तुम्ही. आणि दादा, तर तुम्ही सौभद्रामध्ये काम केलं, पण नंतर तुम्ही चित्रपटांमधून वगैरे तुम्हाला यावंसं नाही वाटलं का? आपला पिंडच नाही, कसं मी मूळचा अभिनेता नाही आणि मला ते नाटक करताना खूप आवडलं. आणि मी मगाशी म्हणलं तसं राहुलनी कन्व्हिन्स केलं मला, आणि आमचा निपुण धर्माधिकारी जो दिग्दर्शक त्यांनी करून घेतलं माझ्याकडनं. छोटा गंधर्वांची ही भूमिका मी लहानपणी बघितली होती आणि ती खूप आवडायची मला तेव्हापासूनच. तर त्यामुळे स्वतः ती भूमिका करताना खूपच आनंद वाटला. म्हणजे आपण नुसतं असं म्हणतो की संगीत रंगभूमीची जादू कशी होती, तर ते तुम्ही ॲक्च्युअल केल्याशिवाय कळत नाही. तर ते करायला लागल्यावर मला त्याची प्रचिती आली. पण मी म्हणलं तसं मेन माझं गाण्याचं क्षेत्र आहे. अभिनय हे बेसिक आवड अशी नाही की आता एक नाटक केलं तर अजून 4 करून बघावेत, असं नाही. त्याच्यामुळे मग पुढे मग गाण्याचंच कंटिन्यू केलं. नाही नाही, जे करताय ते उत्तम करताय आणि जे नाही ते नकोच करा तुम्ही. दीपाली ताई, घरामध्ये एवढा काय म्हणतात संगीताचा समृद्ध खजिना आहे आणि दुसऱ्या बाजूला तू मुलं पण घडवतेस. मुलांची आता जी सगळी फरफट आहे की नाही स्पर्धेला जा, परीक्षांना बसा, मग रियालिटी शोमध्ये जाय, काय कसं बॅलन्स तू करतेस? म्हणजे एका बाजूला अत्यंत शांतता, अत्यंत उत्तम रियाज सुरू आहे असं एक घर, आणि तुला या मुलांना पण सांगायचं आहे, तर ते जमू शकतं तुला? ते त्यांना ते ऐकतात तसं? हो, मुलं म्हणजे आनंद म्हणाला जसं मगाशी की कुठेही म्हणजे मुलं मेनली प्रेम करतात. म्हणजे टीचर जर का मुलांना म्हणजे आवडल्या अशा तर आम्ही सांगू तसं, टीचर सांगतील तसं ते करतात. आणि बऱ्याच ह्याच्यात मला आनंदनी पण खूप मदत केली आहे. म्हणजे आता आमच्या शाळेत कुठे गॅदरिंग असेल किंवा कॉम्पिटिशनला आम्ही घेऊन जातो मुलांना, तर अशा बऱ्याच ठिकाणी आनंदनी पण म्हणजे सांगायला मी त्याला विचारते, म्हणजे काय म्हणजे बऱ्याच वेळेला तो मदतही करतोय असं. पण मुलांना म्हणजे आम्ही मग घेऊन जातो आणि व्यवस्थित सगळीकडे परफॉर्म करतात मुलं छान. आणि म्हणजे असा प्रॉब्लेम कधीच आला नाही. म्हणजे मुलांनी खूप छान कुठल्या कॉम्पिटिशनला किंवा गॅदरिंगमध्ये उत्तम परफॉर्म केलं. आणि मलाही असं जाणवतं की मुलांनाही हल्ली परत ह्या प्रकारच्या गाण्यांची पण आवड जास्त वाढत चालली आहे. तर मेनली मला वाटतं बालगंधर्व सिनेमा हा एक खूप मोठा माइलस्टोन होता. नंतर कट्यार काळजात घुसली हा दुसरा माइलस्टोन होता. मी वसंतराव आत्ता आला, असे क्लासिकल बेस्ड सिनेमे पण खूप आले. तर इन जनरलच एक्सपोजर लहान मुलांचं पण वाढलंय. त्याच्यामुळे हल्ली परत तो ट्रेंड चालू झालाय की काहीतरी
आपल्या मुलाला गायला यायला पाहिजे, कुठलं तरी वाद्य वाजवता आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आवड शाळेतल्या निर्माण मुलांना तशी आवड असं मला वाढताना दिसतं. म्हणजे नक्कीच नाट्यसंगीत वगैरे शिकायचं असतं मुलांना, म्हणजे ती आता आवड आहे मुलांना आता. चित्र छान आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण दादा, तुमच्यासारखे आनंद निर्माण करायचे असतील म्हणजे अभ्यासही जपायचा आहे आणि कलाही जपायची आहे, पण मार्ग ढळू नाही द्यायचा आहे. तर काय म्हणजे कसं सांभाळायचं आहे ग दीपाली? काय फार भीती वाटते या सगळ्या आकर्षणाच्या इतक्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत मुलांना, त्याच्यापासून दूर आपण नाहीच करू शकत. कसं चित्र दिसणार आहे तुम्हा दोघांनीही सांगा, कारण तुम्ही तर स्वतः त्यातून गेलेलाच आहात. विद्यार्थी दशा, त्याच्यानंतर युवा अवस्था, मग इंजिनियर होणं आणि पुन्हा गाणं म्हणून पुन्हा स्वतःचा एक मार्ग शोधणं. आणि तुम्ही सांगा मला आधी. मला बरेच मुलं विचारतात की हे भारावून गेलेले असतात, कुठले गाणी ते ऐकतात त्याच्याने, की मला आता गाणंच करायचं, मला हे सोडून द्यायचं बाकीचं सगळं. तर मी मुलांना एकच सांगतो फक्त की ग्रॅज्युएशनपर्यंत नक्की शिका, तेव्हापर्यंत दोन्ही चालू ठेवा. आणि दोन्ही चालू ठेवणं तुम्हाला काय लगेच प्रोग्राम करायला लागायचं नाही. शिकणं आणि दोन्ही अकॅडमिक्स आणि म्युझिक दोन्ही क्षेत्रातलं शिकणं हे पॉसिबल आहे. तर ते दोन्हीच चालू ठेवा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला काय आवडतंय काय नाही. तोपर्यंत एक मॅच्युरिटी पण आलेली असते विचारांमध्ये सुद्धा. तर तसं मी सांगेन की खूप विचार लहानपणी करायची गरज नाही, दोन्ही चालू ठेवा. बरोबर. आणि दीपालीताई तू? आणि हल्ली मला वाटतं मुलांकडे पेशन्स नसतो. म्हणजे तेच म्हणते, पूर्वीच्या काळी जे होता, म्हणजे आनंदनी सुद्धा सांगितलं की 6 महिने त्यांनी सा लावला होता. म्हणजे हल्ली मुलांकडे तो पेशन्स नसतो. मला आता जे ऐकण्याचाही पेशन्स नाही आता. 6 महिने जे मी शिकवते मुलांना, तर त्यांना क्विक असं पटकन हवं असं. तर मलाही ते वाटतं की पेशन्स ठेवून हळूहळू येईल ते सगळं असं. आणि तुम्हाला नेहमीच भेटल्यावर शांतता नंतर खूप बरं वाटतं, पण त्याच्या पाठीमागे दीपाली आहे हे मात्र मला आता लक्षात आलंय. कारण कलाकाराचं घर हे नेहमी त्या स्त्रीकडे असतं आणि ते शांत असेल तर मला वाटतं असा कलाकार श्रीमंत होऊ शकतो. आनंद व्यक्त तुम्ही करता आहेत, त्याचा दीप प्रज्वलित आधीच झालेला आहे. तर मला वाटतं बघा, बोलता बोलता कार्यक्रमाची सांगता आली. ती सांगता मात्र तुमच्या सुराने होऊ देत, पण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कारणाने तुम्ही दोघं जण या, काहीतरी नवीन वेगळं वेगळं घडतंय, वेगळे संगीत आजमावलंय, ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय, यासाठी मात्र तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. दीपाली, ते तुझं विशेष कौतुक, खूप सुंदर पण दिसतेस आणि आज इतक्या मन मोकळ्या गप्पा मारल्यास पण काही भांडणारा चान्स दिला नाहीस, त्याबद्दल तुझा निषेध, राग. काय असेल तर पटकन सांगून टाक. नाही, तक्रार मी आहे, तक्रार नाही म्हणायचं. कशाला पण म्हणजे आतापर्यंत चांगलं बरं चाललं होतं माझं. नाही अशी मनात होती ती आता बरं. सांग. तक्रार म्हणजे असं आहे की कधी कधी प्रत्येकाला वाटतं की आपल्या नवऱ्याला म्हणजे कसं गरम गरम अन्न, म्हणजे असं आमटी भात किंवा असं गरम गरम खावं असं वाटतं, म्हणजे जेव्हा असतो. पण जेव्हा जेव्हा मी त्याला असं म्हणजे ताट वाढून छान अशी देते, नेमका त्याला फोन येतो. म्हणजे ही माझी तक्रार नक्कीच आहे. नाही, जेव्हा जेव्हा असं नाहीये, काही वेळा बरेच वेळेला होतं. वा काय बरं वाटतं. भांडण झालं तरी सुरू. नाही, पण ते तसं करणार नाही आहेत आता उद्यापासून. आधी पहिलं जेवण, गरम गरम जेवण आनंदचं ते मिळत नाही, ते देते ते बघा तुम्ही. तर फार मजा आली आणि खरंच मनापासून तुम्हाला शुभेच्छा. आनंद सर, एक छान गाणं होऊ दे, त्याच्यावर आपण सांगता करूया. जरूर. जो भजे हरि को सदा सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा. जो भजे हरि को सदा सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा. दृढ़ भरोसा दृढ़ भरोसा मन में करके जो जपे हरि नाम को,
जो जपे हरि नाम को, जो जपे हरि नाम को, कहता है ब्रह्मानंद ब्रह्मानंद बीच समाएगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, सोही परम पद, सोही परम पद, सोही परम पद पावेगा, पावेगा, पावेगा।